काल विठ्ठल कागणे सराचं अकाउंट ह्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं इंस्टाग्रामले सरकारी लेटर पाठवून माहिती तंत्रज्ञान प्रतिबंध अधिनियम कलम 79B3 अंतर्गत त्याचं अकाउंट डायरेक्ट बंद केलं। आता त्या कलमानुसार अकाउंट बंद करण्याची परमिशन नाही आहे। सरकार इंस्टाग्रामले तो व्हिडिओ बंद करायला लावू शकते, पण यायनं सेंट्रल गव्हर्नमेंटले पाठवलं, सेंट्रल गव्हर्नमेंटनं इंस्टाग्रामले पाठवलं आणि सरांचं अकाउंट बंद केलं। म्हणजे एखादा माणूस जर बोलत असन, सत्तेच्या विरोधात बोलत असन, आता कांगणे सर आतापर्यंत त्यानं सत्तेच्या विरोधात एवढ्या मोठाले व्हिडिओ डायरेक्ट नाव घेऊन घेतले नाही आणि अशोक खरातचा व्हिडिओ जो घेतला ज्याच्यावरून बॅन केलं त्याच्यातही काही खूप मंत्र्या-गिंत्र्याची त्यानं नाव घेतलं नाही, तरीही तो व्हिडिओ 2 मिलियनच्या घरात गेल्यामुळे त्यानं त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं जवळपास 1.6 मिलियन जवळपास फॉलोअर्स होते। एवढं मोठं अकाउंट बॅन केलं। त्याचं अकाउंट तुम्ही वापस आणून द्या। जर वापस आणून नाही दिलं तर ह्या चोराच्या घरासमोर आंदोलन केल्याशिवाय ठेवायचं नाही। या महाराष्ट्रात रविराज साबळे बोलते, त्याला आरोग्य विभाग नोटीस पाठवते इल्लीगल। मी बोलतो तर माझ्या संस्थेवर चौकशा लावा, माझ्यावर पोलीस केसेस करा, खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा। तिकडे त्रिशूल पाटील बोलते, त्याला धमक्या देईन। त्याच्यानंतर तो एक मुकेश नावाचा पोरगा आहे, तो खूप जबरदस्त व्हिडिओ घेते। त्याच्यावर गडकरीनं 50 कोटीचा दावा ठोकला। आता मला सांगा, या देशात भारताच्या संविधानानं आर्टिकल 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं। तुम्हाला सत्तेच्या विरोधात, सत्ता जर चुकत असन, चुकीचे निर्णय घेत असन तर त्याच्या विरोधात बोलण्याचा अधिकार या देशाच्या कलम 19 नुसार दिला आहे। प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे। आपले विचार, आपल्या भावना चित्रातून, लिखाणातून, बोलण्यातून मांडण्याचा अधिकार, भाषणातून, आणि रोष व्यक्त करायचा असेल तर आंदोलन करण्यातून सरकारचा विरोध तुम्ही करू शकता। डायरेक्ट हे लोकांचं तोंडच कसं दाबायचं आणि ज्या माणसाला ऐकणारा मोठा वर्ग आहे त्याचं अकाउंटच कसं बंद करायचं, असे सरळ प्रयत्न चालू आहे। आम्ही बोलणारे लोक आहोत। आता आम्ही एकत्र यायचं ठरवलं आहे। मी त्रिशूलदादा पाटील, कांगणे सर, मी, त्याच्यानंतर दीपकदादा केदार आहेत, रविराज साबळे आहेत, असे सर्व लोक आम्ही एकत्र येणार आहे, जे सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात बोलते आणि लोकांसमोर त्यांचे चुकीचे धोरणं नागोळे करते। काय टाकलं होतं कांगणे सरांनी एवढं खराता विरोधात? का तुम्हाला ते एवढं झोंबलं? आता माझ्या क्लासची शिफ्टिंग चालू आहे, मी व्हिडिओ घेतला असता, माझं अकाउंट बंद केलं असतं साल्यानं। माझ्यावर तर टपूनच आहे ते। जर तुम्ही असं करत असाल तर आम्ही हे सहन करणार नाही। मी याचा निषेध करतो आणि त्याचं अकाउंट 2 दिवसाच्या आत तुम्ही वापस आणून द्या, नाहीतर तुमच्या दाठ्यात आम्ही आंदोलन केल्याशिवाय ठेवणार नाही। महाराष्ट्रातली पुरी जनता आमच्या बाजूला आहे। सगळ्या सोशल मीडियावर लोकांनी आता याच्या प्रतिक्रिया मांडल्या। कांगणे सर, तुम्ही भिवू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पाठीशी नाही, सोबत आहोत। पण काही झालं, अकाउंट नाही आलं तर याद राखा, आमच्याशी पंगा वाईट पडल। आमच्या मनगटात एवढी ताकद आहे की आम्ही कसं आणायचं वापस हे बी पाहून घेऊ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्कलाब जिंदाबाद।